नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच सतीश बर्वे यांनी लिहिलेला एक अतिशय प्रेरणादायक प्रसंग वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुम्हा सगळ्यांशी तो अगदी आवर्जून शेअर करावासा वाटतोय म्हणून करते. ऐकूया. आज खूप महिन्यांनी माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा योग आला. हमरस्त्यापासून लांब असलेल्या या रेस्टॉरंटची मी नेहमीच निवड करायचो आणि तिथलं शांत वातावरण बघून मला ते फार आवडायचं. वरचेवर तिथे जाण्यामुळे माझी तिथल्या वेटर्स आणि मालकांबरोबर छानपैकी ओळख झाली. जेवण झाल्यावर बिल घेऊन आज वेटरऐवजी मालक आल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं. अरे सर, तुम्ही का घेऊन आलात? मी त्यांना विचारलं. माझ्याकडे बघत मंद स्मित करत मालक म्हणाले, अहो कारणच तसं आहे. असं म्हणत त्यांनी एक बंद लिफाफा माझ्यासमोर धरला. काय आहे? मी न राहून विचारलं. त्यावर मालकांनी खुलासा केला की रमेश वेटर इथली नोकरी सोडून गेला, पण जाताना तुमच्यासाठी हा लिफाफा देऊन गेलाय. म्हणाला की जेव्हा तुम्ही याल तेव्हा आठवणीने तुम्हाला द्यायला. ठीक आहे, मी घरी गेल्यावर वाचेन. असं म्हणून बिल देऊन तो लिफाफा घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर पडलो. पार्किंगमधली माझी गाडी सुरू करून मी हमरस्त्याला लागलो. गाडी चालवताना माझी रमेशशी झालेली पहिली आणि वादळी भेट आठवली. जवळच्या नात्यातल्या एका घरगुती समारंभ साजरा करण्यासाठी मी 5 वर्षांपूर्वी इथे आलो होतो. त्यासाठी मी एक भला मोठा केक ऑर्डर केला होता. रेस्टॉरंटच्या फ्रीजमध्ये तो काही काळ ठेवला होता, पण तिथून वेटर तो आमच्या टेबलापर्यंत आणताना घाई गडबडीत असलेला रमेश त्या वेटरवर जाऊन आदळला आणि त्याच्या हातातल्या रिकाम्या ट्रे सकट अचानक लागलेल्या धक्क्यानं केक खाली पडून त्याचे अक्षरशः तुकडे झाले. आता माझ्या नजरेसमोरच हे झाल्यानं मी रमेशला खूप ओरडलो, घालून पाडून बोललो. पण मालकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि लगेच मध्यस्थी करून तसाच दुसरा केक मागवला. आमचा कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला, पण क्षणभर सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. पण सगळे समंजस असल्यानं झाला प्रकार जास्त ताणला न जाता आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. त्यानंतर मात्र जेव्हा जेव्हा त्या रेस्टॉरंटमध्ये मला रमेशनं सर्व्ह केलं तेव्हा मी तो प्रसंग आठवून त्याला टीप नाही द्यायचो. तो आशेवर असायचा, पण मी माझा निर्णय बदलला नाही. आणि आज अचानक हा लिफाफा माझ्या हाती आला होता. घरी जाऊन फ्रेश झाल्यावर मी आधी तो लिफाफा उघडला आणि आतल्या कागदावरचा मजकूर वाचायला लागलो. सर, सगळ्यात आधी तुम्ही माझं पत्र वाचत आहात यासाठी मी तुमचा मनापासून आभारी. माझ्या धांडरटपणामुळे 5 वर्षांपूर्वी तुमच्या कार्यक्रमात विघ्न आलं, याबद्दल आज पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. हे घडलं त्याच्या काही महिन्यांपूर्वीच मी तिथे कामाला लागलो होतो. तेव्हा मी 12वी पास झालो. पण पुढच्या शिक्षणासाठी गावाकडे सोय नव्हती, म्हणून सरपंचांच्या ओळखीनं मुंबईत एके ठिकाणी राहायची सोय झाली. जिथे राहायचो त्यांच्याच ओळखीनं या हॉटेलात नोकरी मिळाली. 2 वेळच्या मोफत जेवणाची सोय झाली होती. संध्याकाळी 3 तासांची मोकळीक मालकांनी दिली होती नाईट कॉलेज करण्यासाठी. ते संपलं की मी परत इथं यायचो. रात्री सगळी साफसफाई करून झोपण्यापुरता घरी जायचो. सर, त्या दिवशी माझ्या चुकीबद्दल आणि त्या घटनेनंतर तुम्ही मला जे काही बोललात तेव्हा त्या क्षणी मला तुमचा खूप राग आला, पण मी शांतपणे ऐकून घेतलं, कारण चूक माझीच होती ना. त्यानंतर जेव्हा तुम्ही आलात आणि मी तुमची ऑर्डर घेतली तेव्हा तुम्ही मला टीप दिली नाही. पण ह्याच मुद्दाम न दिलेल्या टिपेमुळे माझा स्वाभिमान डिवचला गेला. तिथेच मग एक गोष्ट मनाशी पक्की केली की आता काही होऊ दे, या साहेबांना आपण काहीतरी बनवून दाखवायचंच. नाईट कॉलेजमध्ये झटून अभ्यास केला आणि बीकॉमची पदवी पहिल्या श्रेणीत मिळवली. गावाकडे आई आणि बा जणू काही मी मोठी लढाई जिंकल्यागत गावभर सांगत फिरले. नाईट कॉलेजच्या सरांनी सुचवल्याप्रमाणे बँकेच्या परीक्षा दिल्या आणि आता 3 महिन्यांपूर्वीच स्टेट बँकेत रुजू झालोय क्लर्क म्हणून. मी नंतर इथली नोकरी सोडून दिली, पण मालकांना विनंती केली की हा लिफाफा तुम्हाला द्या. सर, तुम्ही न दिलेल्या प्रत्येक टिपेचा मी आयुष्यभर ऋणी आहे, कारण त्यामुळेच माझा स्वाभिमान दिवसला जाऊन रात्रंदिवस मेहनत करून मी आजचा दिवस पाहू शकलोय. तुम्ही त्या दिवशी रागाच्या भरात जे जे काही बोललात ना, त्यानं मला जगण्याची ताकद आणि नवीन उमेद दिली. ते मोठ्या आवाजातलं बोलणं माझ्या आयुष्यात दिशादर्शक ठरलं. कधी बोलावंसं वाटलं तर नक्की संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आणि बँकेचा पत्ता देतोय. माझ्या हातून रमेशचं पत्र निखळून पडलं आणि मी निशब्द झालो.
लवकरात लवकर रमेशला भेटून त्याचं अभिनंदन करून भरभरून शुभेच्छा देण्याचं ठरवून मी डोळे मिटून घेतले आणि झोप येण्याची वाट बघू लागलो. श्रोते हो, कधीकधी कटुप्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात, पण त्या कटुप्रसंगात सुद्धा सकारात्मकता कशी शोधावी आणि कशी आपण आपली प्रगती साधावी याचंच उदाहरण म्हणजेच सतीश बर्वेंनी लिहिलेला हा प्रसंग. या प्रसंगातनं हीच प्रेरणा घेऊया. कितीही कठीण प्रसंग असला तरी त्यातनं सकारात्मकता शोधून प्रगतीच्या वाटेवर पाऊल ठेवायला हवंय. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.